मनवी कामारी दाश करी त्यांचे द्वारी, मनवी कामारी दाश करी त्यांचे द्वारी, ऐसा भक्तासी भुलला नाम घेता अतुडला, नेने त्यावीन अनेक शेषशाही वैकुंठ लोक, ऐसा भक्तासी भुलला नाम घेता अतुडला, निळा म्हणे निस्सीम भावे, निळा म्हणे निस्सीम भावे, भजले विके त्यांच्या नावे, ऐसा भक्तासी भुलला नाम घेता अतुडला, यौन प्रवेश मम वाच विमाम प्रसुप्ताम, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्योंश हस्तचरण श्रवणत्वगातिम्, प्राणार्णमो भगवते पुरुषाय तुभ्यं, पांडुरंगाकरो प्रथमम्, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानो, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, आता अभिनव वाग्विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ती शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये, आता मज
त्यांच्या द्वारी ऐसा भक्तासी बुडला नाम घेता अतुडला प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वभूषण वैराग्य मूर्ती देहनिवासी पंचमवेद निर्माते जगत उद्धारक जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचे पट शिष्य निरोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग विठाला विठाला अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळी आठवडा यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली ही आजच्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा कार्यक्रमाच्या अनुषंगाने जमलेली सर्व आमचे आदरणीय वंदनीय महाराज मंडळी गुणीजन मंडळी भजनी मंडळी श्रोते मंडळी माता भगिनी महाराष्ट्र भूषण आपल्या परिसराचे एक जळवळ रत्न तालमणी रामभाऊ महाराज काजळी अर्थातच भाऊ यांची आज उपस्थिती त्यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी आपल्या परिसरातील पंचक्रोशीतील जमलेली सर्व उपस्थित भजनी मंडळी तुम्हा सर्वांना नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो विठ्ठल निरोपाराय सांगतात बाबा रे ब्रह्मांडाचा धनी जगाचा मालक स्वतःला कामारी म्हणून घेतो अंदाश्यत्व भक्ताच्या घरी करतो जगाचा बाप आहे कामारी या शब्दाचा अर्थ नौकर सध्याच्या काळामध्ये नौकराला नौकर जर म्हणलं तर लाज वाटायला लागली पण हा जगाचा बाप आहे ब्रह्मांडाचा धनी किती देव मोठा आहे तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी आवडी ऐसा तू समर्थ जगाचा बाप ब्रह्मांडाचा धनी पण स्वतःला कामारी म्हणून घेतो की सगळ्यात मोठ्या देवाचा मोठेपणा आहे विठाला दास्यत्व भक्ताच्या घरी करतो का करतो कारण त्याला भक्त आवडतात किती भक्त आवडतात भक्त सोडून त्याला जगामध्ये दुसरं काहीच आवडत नाही प्रत्येक माणसाची आवड असते महाराज काही ना काहीतरी प्रत्येक माणसाला आवडत असतं काही माणसाला पैसा आवडत असेल विठाला विठाला काही माणसाला पैसा आवडत असेल काही माणसाला स्वतःची पत्नी आवडत असेल त्याच्या पत्नीला दागिने आवडत असतील आवड भिन्न भिन्न पण प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी आवडत असतं एक जण मला म्हणला महाराज मला काहीच आवडत नाही मी म्हणलं तुला काही जरी आवडत नसेल मला काहीच आवडू नये हे तरी तुला आवडतेच म्हणजे आवड नाही असं एकही जीव जगात तसं मग देवाला काय आवडतं देवाला सर्वात जास्त जर काय आवडत असेल तर त्याच्यात भक्त आवडतात महाराज किती भक्त आवडतात भागवताच्या एकादश स्कंदामध्ये उद्धवानं देवाला विचारलं देवा काय आवडतं तुम्हाला देवानं उद्धवाला मिठी मारली आणि सांगितलं उद्धवा मला सगळ्यात जास्त जर काय आवडत असेल तर तुझ्यासारखे भक्त आवडतात मान्य देवा पण किती भक्त आवडतात भगवान सांगतात उद्धवा न तथा मे प्रियतमात्मयोनिर शंकर नच शंकर शनन स्त्री नैव आत्माचे यथा भवान उद्धवा आत्मयोनी ब्रह्मदेव मला तितके आवडत नाही शंकर बाबा नाही शंकर बाबा मला तितके आवडत नाही न शंकरशन माझा सख्खा भाऊ बलराम सुद्धा मला तितका आवडत नाही न स्त्री स्त्री म्हणजे लक्ष्मी माझी अर्धांगिनी लक्ष्मी सुद्धा मला तितकी आवडत नाही आणि शेवटी तर हद्द पार गेली नाही व आत्मा माझा आत्मा माझा जीव सुद्धा मला तितका आवडत नाही जीवापेक्षा जास्त तुझ्यासारखे भक्त आवडतात सकळही
प्रीती त्यांच्या ठाई, सकळही प्रीती त्यांच्या ठाई, देवा भक्त जीवा भुनी आवडती, सकळही प्रीती त्यांच्या ठाई. जीवापेक्षा जास्त त्याला जर कोण आवडत असतील तर त्याला भक्त आवडतात. मग भक्त कोण म्हणायचं कोणाला? देवा करता प्राण जरी द्यायची वेळ आली, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. तुम्ही आम्ही देवाची आठवण करीत नाहीत असं नाही हो. प्रत्येक माणूस देवाची आठवण करतो, पण कधी दुःख आल्याच्या नंतर. अंगाला आला ताप, देवा तो माझा, अंगाचा गेला ताप, तुझ्या बापाचा मी. अशी भक्ती जमत नाही महाराज. कबीरदास महाराजाचा सुंदरचा एक दोहा आहे. कबीरदास महाराज म्हणले, दुःख आल्याच्या नंतर सगळेच लोक देवाची आठवण करतील आणि सुख आल्याच्या नंतर नेमकं देवाला विसरून जाते. पण खरी आठवण तुम्ही जर सुखात केली तर जीवनात दुःखच येणार नाही. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को कबीरा, दुख काहे को. अरे सुखात जर देवाची आठवण केली तर जीवनात दुःखच येणार नाही. आणि सुख दुःख हे ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार असतं. सुख दुःख आए जाए जाए, सुख दुःख आए जाए, सुख की भूख ना, दुःख की चिंता जिसे अपनाए. सुख दुःख आए जाए, मीरा ने पिया विश्व भी अमृत करता, प्रेम बधाई अक्षर पढ़कर मस्त कबीरा गाए. सुख दुःख आए जाए जाए, सुख दुःख आए जाए. भाऊ आज वाजवायला आहेत म्हणून मी जोर काढायलो, तरी पण आवाज बसलाय. देवाची आठवण करणं गरजेचं. भक्त होऊन गेलेत महाराज असे. मेवाड प्रांतातली एक भक्त होती, रजपुताची कन्या होती, राजाची कन्या आहे. तिचं नाव आहे मीराबाई. पण लहानपणापासून मीराबाईवर आपल्या वडिलाचे राजाचे संस्कार चांगले. जवळच एक भगवान श्रीकृष्णाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये राजा दररोज मीराबाईला दर्शनाकरता घेऊन जायचा. राजानं दर्शन घेतलं की 4-5 वर्षाची मीराबाई सुद्धा दर्शन घ्यायची. नवल वाटायचं राजाला, काय संस्कार आहेत माझ्या मुलीवर, काय माझी मुलगी गुणवान आहे. नवल वाटायचं. मी नेहमी सांगत असतो, संस्कार हे लहानपणीच लागत असते. एकदा का लेकराचं वय निघून गेलं
पुन्हा संस्कार लागत. तर सध्याच्या काळात संस्कारच नाही राहिले भाऊ. मला एक जण घरी चहा प्यायला नेलं, पोराला बोलून घेतलं, बाबा इकडे सांग ना वाट किती. ते म्हणला 9-8-52. खिशातून 200 रुपये काढे. बापानं म्हणला जाय गोळ्या खाय, बिस्किट खाय, आईस कर. मला आला ना राग. म्हणलं पोरग चुकीचं उत्तर देतं, तुम्ही त्याला 200 रुपये देतात, मुस्काळात द्यायला पाहिजे. ते म्हणला पोरग तू आहे का मग. मी म्हणलं तूच. मला मग तू शांत बस. मी आणलं कस काय. ते म्हणला महाराज आमच्या खोडी आम्हाला माहित असत्यात. मी आणलं कस काय. ते म्हणला ते आता पोस्टवर 9-8-35 म्हणत होतं, पैसे देऊ 52 वर आणले. जाते म्हणलं 100-200 आणखीन मग पोरग 72 वर. म्हणून लेकरायला चांगले संस्कार द्या महाराज. एका शिक्षकानं विद्यार्थ्याला उठील, ओठ पाण्यात राहणाऱ्या 5 जलचराची नावे सांग. ती म्हणला बेंडूक. मास्तर म्हणला 1 बरोबर आला, आणखीन 4 सांग. ते म्हणला त्याची माय, त्याचा बाप, त्याचा भाऊ, त्याची बहीण. मास्तरला 8 दिवस पोरग शाळेत आलं नाही. 9व्या दिवशी मास्तर घरी गेला. घरी आलेला मास्तर पोराच्या आजाना बघितला ना आजा म्हणला पाप्या मास्तर घरी आलाय. पाप्या म्हणला बाबा तुम्ही आजा म्हणला मला लपाय सांगतोस. ते म्हणला सांगितले मास्तरला मग आजा मेला 8 दिवस येणार नाही. म्हणून लेकराला चांगले संस्कार लावणं गरजेचे. लहानपणी मीराबाईला चांगले संस्कार आहे. नवल वाटलं राजाला आणि राजानं देवाच्या मूर्तीकडे तोंड केलं आणि राजाच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडलं. काय वाक्य बाहेर पडलं. म्हणे देवाईचा करावा सांभाळ. म्हणे देवाईचा करावा सांभाळ. हसे ते विलाळ मीराबाई. हसे ते विलाळ मीराबाई. देवा तुम्हीचा अंगीकार करा, तुम्हीचा स्वीकार करा. त्या दिवशीपासून सारखं मीराबाई भजन करू लागले महाराज. पांडुरंग ध्यानी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग. सारखं भजन करू लागले मीराबाई. मीराबाईला वाटलं माझ्या पित्यानं माझं कन्यादान केलं, माझ्या पित्यानं कृष्णाला देऊन टाकलं. त्या दिवशीपासून पतीच्या स्वरूपामध्ये कृष्णाकडे मीराबाई पाहू लागला. तिला वाटलं कन्यादान केलं. आणि जगात सगळ्यात मोठं पुण्य जर काय असेल तर ते कन्यादान करणं. मी नाही सांगत, एक मुलगी दान देणं म्हणजे पृथ्वी दान दिले इतकं पुण्य. मी नाही तुकोबारे सांगतात साळंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान. म्हणून एखाद्या माणसाला मुलगी झाली तर खंत व्यक्त करू नका. भाग्यवान माणसालाच मुलगी होत असते. मला वाटतं एखादा बाप गरीब असेल, असू द्या गरीब, त्याला 1 मुलगी आहे, 2 मुली आहेत, 3 मुली आहेत, तो बाप गरीब आहे. तो कधी सप्त्याला पट्टी देऊ शकत नाही, तो कधी अन्नदान देऊ शकत नाही, तो कधी भूदान देऊ शकत नाही, तो कधी सुवर्णदान देऊ शकत नाही. पण त्याच 3 मुली आपल्या गरीब बापाच्या पदरात कन्यादानाचं पुण्य टाकल्याशिवाय राहत नाहीत. त्याला मुलगी म्हणतात महाराज. आणि मला वाटतं जेवढी मुलगी बापावर प्रेम करते तेवढा मुलगा कधीच करत. तुमची मुलगी बाहेर शिकायला असू द्या आणि मुलगा सुद्धा बाहेर शिकायला असू द्या. ज्या ज्या वेळेस तुम्ही मुलाला फोन करता त्या त्यावेळेस मुलगा बापाला एकच म्हणतो, बाबा मला पैसे पाठवून द्या. आणि मुलीला फोन करा बरं. मुलीला फोन केल्याबरोबर पहिली मुलगी म्हणते, बाबा तुम्ही जेवण केलं का. म्हणजे मुलाचं लक्ष बापाच्या नोटाकडे असतं आणि मुलीचं लक्ष बापाच्या पोटाकडे असतं. महाराज कोण जास्त प्रेम करते सांगा ना. ज्या वेळेस उतार वयामध्ये तुम्ही थकतान, तुम्हाला उठता येणार नाही, बसता येणार नाही, नाका तोंडात माशा जात्या, त्यावेळेस तुमचा मुलगा जवळ सुद्धा येणार नाही. पण शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला जर मुलगी असेल ना, तीच मुलगी स्वतःच घरदार संसार सोडून आपल्या पित्याची सेवा करायला आल्याशिवाय राहणार नाही. त्याला मुलगी म्हणतात महाराज. आणि त्याच मुलीला तुम्ही गर्भात मारतात. एवढी स्त्री भरून हत्या वाढली, एवढी स्त्री भरून हत्या वाढली. माफी मागून बोलतो, मी तर म्हणतो आताच्या बायका पुतना राक्षसिनीपेक्षा बेकार आहे. कारण तिनं बाहेरली मारली, ह्या पोटातलीच मारायला लागल्या.
अरे गर्भात असलेला जीव आपल्या आईला प्रार्थना करतो, आई तू जर मला जन्माला घातलंस तर तुझ्याच्यानं माझ्याच्यानं तुझे उपकार भेटणार नाही, पण उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करी. सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार, दुनियेचा रंग मला कोण दावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. ती गर्भातली मुलगी आपल्या आईला प्रार्थना करते, आई जर मला जन्माला घातलंस ना मी काय करील, होईन मी मोठी शिकून शिकून मारील भरारी पाकरी हो शाळेतून आल्यावरी काम करणार, शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. ती मुलगी आईला प्रार्थना करते महाराज, म्हणून स्त्री भरून हत्या कधीतरी थांबली पाहिजे. 9 महिने 9 दिवसाने आली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पलटी विझवाई, वंशाच्या दिव्या पायी नको पलटी विझवाई. आणि आपल्याला मुलगा व्हावा सगळ्यात जास्त कोणाला वाटते, पुरुषापेक्षा माता माऊलीला. मी सांगतो माता माऊली हो, तुम्हाला या जगात देशात गाजलेल्या अशा माणसाची नावं सांगून त्याला आज एकही मुलगा नाही तरी ते समाधानी. शरद पवार साहेबांना किती मुलं, एकही मुलगा नाही. सुशील कुमार शिंदे साहेबाला किती मुलं, एकही नाही. एवढंच नाही, गोपीनाथराव मुंडे साहेबाला किती मुलं होते, एक बी नाही. अशोकराव चव्हाण साहेबाला. मग आपल्याकडे काय भाऊ, काय सगळ्यात मोठी शिकवण या लोकांकडून घेण्यासारखी समाधान राहण्याची. विठाला विठाला काय नाही काय नाही, बेंडकी दुसरं काय असणार असं. विठाला ज्ञानेश्वर महाराज. अहो ऐका, मीराबाईला वाटलं माझं कन्यादान केलं, त्या दिवशीपासून सारखं मीराबाई भजन करू लागली, सारखं भजन करू लागली. बायकाईनं भजन करू नये असं नाही, मीराबाईनं भजन केलं, जनाबाईनं भजन केलं, करावं. पण जनाबाईनं भजन कुठं केलं, पाठी मागे डोळे झाले उभी तिजरी. आपल्या वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आहे आणि त्या आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे. नाही तर बायका भजन करीत नाहीत असं नाही, करत्यात, करावं. काय काय बायाची भजन महाराज कोणत्याच गाथ्यात नसते. वसमत तालुक्यात एका गावात कीर्तन झालं, कीर्तन झाले, एका बाईचा जागर तुला. माणसं म्हणली महाराज बाई लयच गोड गाती. मला भीमचंद्र चुलती नाही म्हणले, मग आवाज ऐका ना. मिळालं मी बैठकीतूनच ऐकतो. तिचा अभंग ऐकला, 2 दिवस मला मळमळच होऊ लागली. अभंग तसं म्हणला, पार्वती महादेव संन्यासी कसा झाला गणपती. मला अरे झोप इथे सुद्धा पाहिजे म्हणलं हिच्या जीबीला एखादी. काही म्हणतात महाराज, काही कुठून जोडी त्या दिंडीच्या वाटानं बायाचे भजन ऐकायचे. कुठून गेला सुचत काय माहिती. 4-2 म्हाताऱ्या पुढे भजन म्हणे चलू लागले, मी पाठीमागं चलू लागलो. मी आपलं मोबाईल मध्ये टेप करूनच घेतलं, लय गोड म्हणू लागले, पण कुठून जोडलं काय माहित. अरे अरे इठोबा तुझ्यात माझं मन, आणि घेतला मोबाईल लावते तुला फोन.
तुझी रे आठवण लई लई येते म्हणून तुला मी मिस कॉल देते. देवाचाही तू रे देव माझा नंबर कर रे शेव. हाय काय याच्यात काय हाय काय याच्यात काय रातभर पाकडन काय नाही सापड याला कुठं भजन म्हणते पण. अहो तुकोबारा म्हणले भजन ते मंगळवाणी आणि नरकाचानी सुके ना असं नव्हतं ना मीराबाईचं भजन गोड. बावरी बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. बावरी बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. गोड गायच्या मीराबाई कृष्णाची मूर्ती सुद्धा बोलायची असं गोड गायच्या. आणि एके दिवशी गावातले लोक निंदा करू लागले. अरे ही पागल झाली वेडी झाली. लोक निंदा करीतच असतात. ज्या ज्या वेळेस तुम्ही या जगात चांगलं कार्य करता त्यावेळेस तुमच्या जगात निंदा होईल महाराज. म्हणून लोक अपवादाला बघून कधीच घाबरून जायचं नाही. लोक अपवादाला बघून 450 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज जर थांबले असते तर मला वाटतं हे सत्ता सुद्धा सुरू व्हायच्या अगोदर कुठेतरी थांबलं असतं. 450 वर्षापूर्वी माझे जगद्गुरु तुकोबाराय लोक अपवादाला बघून जर थांबले असते तर आज आपल्याला तुकोबारायच्या गाथ्याचे विचार घेता आले नसते. पण मोठी माणसं रडत बसत नाही, मोठी माणसं लढत राहत असतात. सब्र कर बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे. सब्र कर बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे. हंसी उड़ाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे, एक दिन उतर जाएंगे. म्हणून सहन करा महाराज. निंदा करू लागली मीराबाईची, वेडी झाली पागल झाली. आणि राजाला वाटलं आता आपल्या मुलीचं लग्न लावून द्यावं. आणि तोच राजा राजपुत्र पाहण्याकरता गेलेला आहे. मीराबाई घरी आल्या. आईला प्रश्न विचारला, आई बाबा कुठे गेले? अगं मीरा लग्न करायचंय तुझं, पुनर्विवाह करणार आहेत का माझा? लग्न झालं का? हो येऊ दे ना विचारते. आणि घरी आले आणि पुन्हा तोच प्रश्न विचारला, कुठे गेलतात बाबा? अगं मीरा लग्न करायचंय तुझं. मीराबाई म्हणल्या, बाबा पुनर्विवाह करणार आहेत का? म्हणजे आठवा तो दिवस ज्या दिवशी मला तुम्ही मंदिरामध्ये घेऊन गेलात आणि देवाच्या समोर शब्द दिला म्हणे देवाईचा करावा सांभाळ, त्या दिवशीपासून मी पतीच्या स्वरूपामध्ये कृष्णाला पाहते. आता जीवनात दुसरा पती करू शकतो का? कारण तुम्ही एखाद्या मुलासोबत माझं लग्न लावून देणार, एक दिवस तो मुलगा मरणार आणि आयुष्यभर मला कुंकू पुसून रडत बसावं लागणार. त्यापेक्षा जीवनामध्ये एकच मी पती पाहिलाय, त्याच्यासोबत लग्न केल्याच्या नंतर एका जन्मात काय जन्मी विधवा व्हायचं कामच नाही. आई से बरी को क्यों बरूं जो जन्मे आली मला म्हणून त्या देवाने माझा अंगीकार केलाय. देणे केला माझा अंगीकार नका तुझा पाहुआ, नका तुझा पाहुआ. राजाला वाटलं आपली मीराबाई आता ऐकत नाही. विषाचा प्याला हातात दिला, विष का प्याला राजाने भेजा, पिबत पिबत मीरा हासी रे. मला सांगा भीती वाटली का? चिंता वाटली? नाही वाटली. पण दुःख एका गोष्टीचं झालं, ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं तोच बाप आज मला मारून टाकायला निघालाय. डोळ्यात पाणी आलं आणि देवानं मीराबाईला विचारलं, काहे तेरी आँखियों में पानी, काहे तेरी आँखियों में पानी हो, प्रेम दीवानी मेरा कृष्ण दीवानी, प्रेम दीवानी
मीरा कृष्ण दीवानी 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 ओ मीरा प्रेम दीवानी ओ मीरा कृष्ण दीवानी ओ मीरा प्रेम दीवानी ओ मीरा कृष्ण दीवानी 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 मीरा दीवानी दीवानी मीरा दीवानी सबके लिए मैं मुरली बजाऊं नाच नाच सारे जग को नचाऊं सिर्फ राधा नहीं मेरी रानी राधा नहीं मेरी रानी ओ प्रेम दीवानी मेरा कृष्ण दीवानी प्रेम दीवानी मेरा कृष्ण दीवानी देवानं विचारला ग मीरा काय रडतेस मीराबाईने विष प्राशन केलं पण परिणाम मीराबाईवर नाही झाला समोरची जी देवाची मूर्ती होती ती मूर्ती काळीझर झाली काळीझर मूर्ती झाली काळी देवाजीची नाही बाधा झाली तयाची ते वेळी मूर्ती झाली काळी देवाजीची का कारण मीराबाईवर आलेलं संकट देवानं स्वतःच्या अंगावर घेतलं धावे झाले मागे मागे सुख दुःख साहे अंगे का घेतलं कारण मीराबाईची तेवढी निष्ठा होती म्हणून ज्याच्या अंतःकरणात निष्ठा प्रेम आहे त्याचा देव कामारी होतो आणि दास्यत्व त्यांच्या घरी करतो अभंगाचं पहिलं चरण दास्य करी त्यांच्याद्वारे त्यांच्यावरी दास्यत्व देव करतो मग दास्यत्व करत असताना भक्ताची कधी जात पाहत नाही आणि परमार्थात जातीचा संबंध नाही तुका म्हणे नाही जाती सवी काम
ज्याची मुखी नाम तोची धर्म, किंवा यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. किंवा तुका म्हणे याती होकातयाची, प्रमाण कोणाचे? तुकोबारायचे. मला वाटते म्हणून तुकोबारायला तरी परमार्थात जातीवाद करणाऱ्या माणसाची अतिशयची. महाराज सांगतात एवढं सांगून जर एखादा नालायक माणूस ऐकत नसल आणि एखाद्या वैष्णवाची वारकऱ्याची जात विचारित असल तर त्याला कुंभी पाक नरकात जावं लागतं. वैष्णवाची आती वाणी जो आपण भोगी तो पतन कुंभी पाक, त्याला कुंभी पाक नरकात जावं लागतं. म्हणून परमार्थात दोन भयंकर पाप सांगितले. ते परमार्थात येऊन साधू संतांची निंदा करणं, परमार्थात येऊन एखाद्या वैष्णवाची जात विचारणं, हे दोन पाप ज्यानं केले त्याला नरकाशिवाय दुसरीकडे जागाच भेटत नाही. जात पाहण्याकरता एक ठिकाणी परवानगी, आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी देत असताना 100% जात पाहिली पाहिजे. कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, हे तिथं पाहिलं पाहिजे. पण परमार्थात काही संबंध नाही. आणि जात कशाला म्हणते? जात असती ती इज्जत असती, आणि जात असती ती इज्जत असते. आलं म्हणजे पुन्हा एकदा ऐका. जात असती ती इज्जत असती, आणि जात असती ती इज्जत असते. मी जाऊ का घराला? गावात तुम्हाला किती इज्जत आहे त्याच्यावर तुमची जात कळते. जुना शब्द आहे खानदान. काय शब्द आहे? खानदान. तुम्ही खाता काय, दान देता काय, याच्यावर तुमची खानदान अवलंबून. आता खातो नाही नीट धर, दान देत नाही. आपल्या इकडे लोक भाविक आहेत महाराज, नाही असं नाही, पण लोक टोचून बोलते, तर खाऊ बी घालते पण टोचून लय बोलते. मला एक जणांना घरी जेवायला नेलं, बायकोला मला वाढ चपाती महाराजाला, वाढ वाढ वाढ, त्याला पुन्हा भेटत नसते. तुका हलकट समजायला लागला असं काय? एक जणांना मला जेवण झालं विचारलं, झालं का जेवण? मी आलो हो. म्हणलं कस काय? मी आलं नंबर 1 घरी हेच खातात का? काय गांजरे गवत खातो नाही? काही माणसं बोलत. गरीबाच्या घरी जा महाराज, गरीबाच्या घरी श्रद्धा असते. झोपडा असू द्या, कुडाचं घर असू द्या, श्रद्धा असते. काय काय हलकट श्रीमंताचे तर सगळं असते श्रद्धा. आम्हाला लय अनुभव येतात ना. आम्ही कधी कधी जातो मुंबई पुणे, तिकडं बंगल्यात एंट्री केल्याबरोबर बायका मंजूळ स्वरात विचारतात, महाराज तुम्ही आलात ना? मला डोळ्यात माती पडली का? आलो तेव्हा दिसायला. कुठून आलात महाराज? मला परभणी फार लांब असेल, मला उद्या जवळ आणतो, माझ्या बापाच्या हातात. बरोबर. महाराज तुम्ही पाणी वगैरे घेणार? मला जातो ना तळ्याला, तुझ्या घरी कुठं पाणी आहे? बरोबर. महाराज तुम्ही कीर्तन वगैरे करता? मला नाही, ऊस घेतलेत खुरपायला. काय धंदा आहे आता मला दुसरा? बरोबर. महाराज तुम्ही जेवण वगैरे करता? मी हो. काय खाता जेवणात? मी गौऱ्या. काय खात असते? मी हाबरेटीचा कडबा, ज्वारीचा कडबा, उरलं सुरलं तर सारमाड सुद्धा हाणणार, ढिला पडणार नाही. आणखीन काय घेणार? मी डोसक्यात दगड घेऊन घेणार. काय घेणार आणखी? बाई स्वयंपाक करू लागली किचन वाट्या, पायात चपला घालून. मी घाल दे आता, काय आडला हरिण गाढवाची. बाई जेवायला वाढायला आली तरी तिच्या पायात चप्पल होती. मी बाई तुमच्या पायात चप्पल आहे. महाराज ती वाढायचीच आहे. मी वाढायची म्हणजे अशा किती चपला आहेत तुमच्या घरात? पण ही वाढायची वेगळी, आंघोळीची वेगळी, बाजारात जायची वेगळी, कीर्तन जायची वेगळी, फिरायला जायची वेगळी. मी हाणायची असली ताण. तू तरी हाना, मला नाही तर आम्ही तरी हाणतो. माणसं म्हणतील बा सुशिक्षित झाली, याला सुशिक्षित म्हणत असते. तो अरे धर्म आचरण करतो तो खरा सुशिक्षित आहे. दान देता महाराज, दानानं धनाची शुद्धी होत असते. आपली माणसं दान असं देते, भागवत करायला तर पाठच झाले. माणसं काय दान देते? लय दान भारी असते भागवत करायला. बायका पिसा दान देतात बघा आम्हाला, पण लय टिपटॉपचे देतात काय महाराज? त्याला हळदीची बोट, कुकाची बोट, तेलानं भिजलेल्या, उदबत्त्यानं जळालेल्या, मरिगा गुंबन कुदान. महाराज लग्नाचा असेल तर त्याला आयराव साडी असती, पण आमच्या बायकोला साडी अशी असती, डोसकं झाकलं तर पाय उघडे.
पाय झाकले तर डोसक उघडे. ती साडीन पिसाई की जागी राहतच नाहीत. घरी गेल्या तिनं तिला तिनं तिला हिनं तिला. शेवटच्या दिवशी दक्षिणा असती. दक्षिणा अशी असती, कोणतीचा कोपरा गेलेला, कोणती मधातून. सकाळी सकाळी आमच्या गावातला माणूस पळत आला, पाया पडा, दक्षिणा दिली. मिळालं तात्या कस काय करीत दक्षिणा देत नाही. लय फिरलो गड्या म्हणलं महाराज मध्ये कुठेच चलन जी चलन ती आम्हाला इमानदारीने. एका गावात मला अशी नोट दिली, ती अर्धी 10ची ना अर्धी 20ची. तिथं काय पाहायला टाइम का काय, लोक पाया पड. तिथं कसं बघा, मी आपल्या गाडीत तसंच बसलो, हावसानं नोटा मोजू लागलो. नेमकी नोट ती हातात आली. मी आता असंच पाहिलं. ड्रायव्हर म्हणला काय झालं महाराज. मी नोट बघ ना. जाऊ द्या म्हणला, एखादं गिऱ्हाईक तसं म्हणून सोडून द्या. मला नाही, नोट सरवायची आपल्याला. म्हणलं कुठं जाईल दान. म्हणलं बघ ना. दुसऱ्या दिवशी आळंदीला निघालो होतो आम्ही. रोडच्या कडेला हायवे टच किराणा दुकान होतं. त्याला म्हणलं गाडी थांबव. नोट अशी मोठी धरली, मोठी तुकडी नाही. मला वाटलं दुकानदार धरीन गल्ल्यात टाकीन, पण दुकानदार होता महाराज पडाच. म्हणलं दुकानदार 10 रुपयाची बिस्किट द्या. त्यानं नोट उकलून पाहिली. ते म्हणला महाराज नोट दुसरी द्या. म्हणलं अरे चुकलं गड्या, आता उघडं पडलं झाकूनच आहे. ती नोट तिथं सुद्धा चालली ना. आळंदीला गेलो. आळंदीला गेले होते आमचे गुरुजी राहते संन्यासी महाराज. बाबाच्या हातात ती नोट घातली. बाबाचं दर्शन घेतलं. बाबाने खिशात नोट घातली. दुसऱ्या खिशात हात घातला आणि 2000ची नोट मागितली. म्हणलं अरे बाबाला नव्हतं, आपण फसवायला पाहिजे होतं. म्हणलं बाबा एवढे काय करतील पैसे. राहू दे माऊली, मला तरी पुन्हा तुझ्याशिवाय मागणं पुढून फुकुट उड. म्हणलं आता माऊली बरं चालले आता बाबा, तसं काही नाही, पण राहू दे. मला दया आली. म्हणलं बाबा मी तुम्हाला फसिलं ना राव. बाबा म्हणले काय झालं रे. म्हणलं मी नोट उकलून बघा ना. बाबा म्हणले मग मै बी उकलून पाय ना. मै तरी 2 जाग्या चिटकिलेली, बाबाची 3 जाग्या, 100ची, 200ची पुढी 2000ची. म्हणलं शाबास. समर्पण आहे महाराज. माणसं माणसासोबत चॅप्टरपणा करते, सोडून द्या. काही लोक देवासोबत सुद्धा चॅप्टरपणा करते. भाऊ देवासोबत सुद्धा. नारियल जर देवाला फोड नासक निघालं तर माणसं म्हणतात नारियल देवाला. इतका येडा देव आहे नासक नारियल पाहून घ्यायला. तुम्ही आम्ही जीवनात चांगलं समर्पण करीत नाहीत, म्हणून आपल्या जीवनात चांगली फळं येत नाहीत. समर्पण जीवनामध्ये चांगलं असलं पाहिजे. भक्त त्याला म्हणायचं ज्याला देव आवडतो त्याला नाही. देव तर सगळ्यालाच आवडतो, पण कामापुरता. देव आवडतो तो 1 नंबरचा भक्त नाही. ज्याला देवच आवडतो थोडं चकार लावा. देव सोडून त्याला जगामध्ये दुसरं काहीच आवडत नाही. विषय तो त्याचा
नंबरचा भक्त आहे महाराज, त्याला जगात दुसरं काहीच आवडत नाही. नावडे जन नावडे धन. जन म्हणजे कोण? जन म्हणजे जगातले लोक. का आवडत नाही? जोपर्यंत खिशात पैसा आहे तोपर्यंत अख्खं जग पुढं पुढं करते. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. चाललं आपल्याला मनानं आपली पाहुणे फोन लावते. एकदा का आपलं वाजलं पुन्हा लग्नाची पत्रिका सुद्धा कोणी दे. 22 वर्षापूर्वी एक माणूस गरीब होता, त्याला कोणीच विचारित नव्हतं, पण त्याच्याकडे जरा पैसा आला, श्रीमंती आली की कोणी म्हणू लागलं ते आमचे पाहुणे आमचे आदिगण काय मिळते काय. म्हणून तर कबीरदास महाराज म्हणले जब लग अपने में पैसा तब लोग सलाम करें. अपना पैसा निकल गया तो कोई मीठा नहीं बोले. सब पैसे की आणि या जगामध्ये आपलं कोणीच नाही. सगळ्यात मोठी शिकवण जर माणसाला कोण दिली असेल तर या कोरोना रोगानं. कोण दिली मला सांगा. तुमच्या घरातला एखादा पेशंट जर पॉझिटिव्ह सापडलाच तर त्याला हॉस्पिटलमध्ये सोडायला घरातली किती माणसं जातात का? हो, सोडायला तर सोडूनच द्या. जर तिकडे गेलास तर राग सुद्धा तिकडच. त्या रोगानं शिकवलं अरे वेळ आल्याच्या नंतर जगात तुझं कोणीच नाही. अंतकाळीचा सोयरा
तुका भले विठोधरा. जगात आपलं कोणी नाही महाराज. सुख के सब साथी दुख में ना कोई मेरे नाम तेरा नाम एक साचा तू जाना संसारात पत्नी सुद्धा प्रेम करती, पण जोपर्यंत शरीर चांगले तोपर्यंत आहे, आणि जोपर्यंत खिशात पैसा आहे. सगळ्यात जास्त अनुभव आला आमच्या महाराज लोकांना. 8 महिन्याचं लॉकडाऊन पडलं तेव्हा आमच्या बायका सुद्धा धडपडून गेल्या. बाकीचे महाराज लोक सांगत नाही, मी सांगतो इतकंच पडलं. लय अवघड महाराज, लय अवघड, इतकी अवघड परिस्थिती. आता लागन म्हणे, पण देवाला विनंती आहे त्याच्यापेक्षा आम्हाला मारून टाका. नाही लय बेकार दिवस काढले महाराज. पैसा कमवणे हे उद्देश नाही हो, पण आम्हाला रोज 4 माणसात राहायची सवय असते. नवीन नवीन लॉकडाऊन पडलं, मला झोपच येईन भाऊ. 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 1 वाजला तरी झोप येईन. बायको म्हणली झोपा किंवा पाय, मला कीर्तनाची सवय, मला काही झोप येत नाही. ती म्हणली 9 ते 11 कीर्तन असते, 1 वाजायला झोपा. येईन त्याला मी काय करू, कशी येत नाही बघते, मला झोपीची गोळी देते. मदत गेली, तिच्या लक्षात आलं, औषध मदत गेली. 1 नारळ आणलं, बुक्याची डबी आणली, रिकामं पाकिट आणलं, बुका लावून माझ्या हातात नारळ दिलं. इमानदारीनं कवाशी झोप लागली, काय करा महाराज, पडिले वळण. लय अवघड महाराज. नाही पाया पडून गेले, कसं कसं तरी बायको आहे ना बाई, लय अवघड. एक दिवशी झाडून काढू लागली, दारात कुत्र बसलो होतं, मायाकडे बघून कुत्र्याला म्हणाली हाड. 8 महिने झाले इतकंच मारायला. त्याच्यापेक्षा आणखीन काय सांगू आता. कोण आहे महाराज आपल्या या जगात? अरे देव आपलाय देव. देव सोडून आपलं कोणीच नाही. म्हणून देव या जगामध्ये तुम्ही प्रेम केल्याच्या नंतर तुमची परतफेड प्रेमानेच करणारा जगात एकच व्यक्ती, त्याचं नाव आहे देव. तेरुन वयपन देखो अंगी मी आपली याची उत्तीर्णत्वा लागी. भक्ताची आतनु त्यागी परिचर्या करी मानी भक्ताचे उपकार ऋणिया म्हणवी निरंतर. अहो रोज मानतो देव भक्ताचे, पण त्याच्यावर प्रेम करायला पाहिजे ना. म्हणून नावडे जन. आता धन कावडत नाही, नश्वर आहे ना, किती कमवा, धन मिळविले कोटी संगे नाही. मी तर म्हणतो अख्खं जग श्रीमंत होण्याकरता प्रयत्न करतो, पण तुम्हाला कोण सांगितलं माणूस श्रीमंत झाला म्हणजे सुखी होत असतो? श्रीमंतीचा आणि सुखाचा सूत्रांग संबंध नाही. आज ते माणसं जास्त दुःखी आहे ज्याच्याकडे जास्त पैसा आहे. संध्याकाळी झोप येत नाही महाराज. आमच्या गरीबाला पडलं की झोप लागते. ज्याला पडलं की झोप लागते का समजायचं सगळ्यात समाधानी माणूस. सांगू का गरीबामध्ये श्रीमंतामध्ये किती फरक असतो? श्रीमंतापेक्षा गरीब माणसं कशी सुखी असते सांगता? एक हिंदीतलं वाक्य सांगतो. आमिर के जीवन में जितना महत्व सोने की चेन का होता है, आमिर के जीवन में जितना महत्व सोने की चेन का होता है, उतना ही महत्व गरीबों के जीवन में चैन से सोने का होता है. हिंदी लक्षात येते ना? बऱ्याच जणांना हिंदी कळत नाही. एका गावात काल्याच्या कीर्तनाला अभंग घेतला. चुरा चुरा कर माखन खाया. जेवायला केली होती बुंदी. कीर्तन झाल्या पंगत बसली बायाची. एक बाई म्हणली मा त्या खडकवाडीच्या पोराने कीर्तन नादार केलं.
दुसरी म्हणली अगं नादर केलं मग आता मला ते हिंदी हिंदी काय म्हणलं तेच कळलं नाही. तिसरी म्हणली अगं काय करायला हिंदी हिंदी हान बुंदी नाही मला त्याला काय करतात. नश्वर धनाची जोड तुम्ही कितीही कमवा, एका माणसानं 5 लाख रुपयाची बाथरूम बांधली, मला 2-2.5 लाख रुपयाचं झोपून आंघोळ करायचं टपणे आणलं. मामा मेले याच्यात आंघोळ घालणार आहे का मला नाही ना. म्हातारं 6 महिन्याला मेलं, बाहेर काढलं, फणसाळलेली आवताची खोडं फाळ्या कायची बाथरूम आणि कायचं काय. सून बसायला पाठ सुद्धा देईने गेली. सून म्हणली माय पाठ नेतात का काय मावा बाबा त्याच्या बसून जेवते. आणि बंगला कोण बांधला होता आणि ज्या बाईला सून नाही तिला तर लय सुनाची हौस असते. माया डोळ्याच्या देखत आणायची म्हणती माय माया डोळ्याच्या देखत आण ग बया, तुला सुनाचा झटकाच माहित नाही. वैशाखात सून आणली की ज्येष्ठात तुझ्या डोळ्याचा ऑपरेशनच. आणि जिनं भावाची केली तिथं मग उन्हाळ्यातच मी बोलता येईना आणि दुःख कोणाला सांगता येईना. लय अवघडे महाराज, लय अवघडे. अरे संसारात किती जरी प्रेम केलं तरी संसार बरोबर येत नाही. आपल्या जिल्ह्याचं महात्म्यानं कळालं म्हणून आज कोण्या जरी घरी गेला तर तुम्हाला मारुतराव महाराजाचा मोतीराम महाराजाचा फोटो दिसेल. काय कारण आहे हो, येणं जीवनात परमार्थ केला. अरे आपला आजा मेला तर आपण घरात फोटो लावत नाही. त्या महात्म्याचे काय त्याचे उपकार आहेत आपल्या मार्ग दावुनी गेले आधी दयानिधी. मला सांगा मारुतराव महाराजाबरोबरची म्हातारे काय तुम्ही मेले का? बरेच म्हातारे जाळले फुकले, आपलं जाळलं फुकलं एकच असतं. कोणत्याचा फोटो लावायला घरात का? अहो यांनी परमार्थ कमवला. परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण भावया जतन, हे उपाय लाभाचे. म्हणून यांच्या करता देव वेडा झाला, वेडा झाला, वेडा झाला. लालचावला भक्तीसी जा सुखा कारणे देव वेडावला. वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला, देव वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. निष्ठा वेडा झाला नाही. महाराज म्हणले भक्ता करता देव भुलला. दुसरा
कैसा भक्तासी भुलला, नाम घेता आतुरला. तो भक्ता करता भुलला महाराज, भक्ता करता तो वेडा झाला. कोणासाठी वेडा होत नाही महाराज, तेवढी निष्ठा देवावर पाहिजे हो. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई तरी वचन न राम सिया राम सिया राम जय जय राम सिया राम सिया राम जय जय राम. आपल्या स्वामीसाठी प्राण जरी द्यायची वेळ आली तरी मागे सरकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजाबरोबर काही मावळे असे होते, महाराजासाठी प्राण दिला होत्या मावळ्याने. 18 पगड जातीचे मावळे महाराजाबरोबर राहत होते, पण महाराज त्या मावळ्याला कधीच विसरले नाहीत. आज त्यांची कीर्ती अजरामर. त्याच्यामध्ये तानाजी मालसुरे असेल, त्याच्यामध्ये बाजी प्रभू देशपांडे असतील, प्राण दिला महाराजासाठी. एक किस्सा सांगतोच, एक उदाहरण सांगतोच ऐका. महाराज पन्हाळगडावर होते. महाराजांना अफजल खानाला फाडलं होतं. विकारी नाम संवत्सर होत, षष्टीसह सप्तमी होती, तारीख होती 10 ऑगस्ट 1659. अफजल खानाला मारल्याच्या नंतर विजापूर संतप्त झालं होतं आणि विजापूरकरांना महाराजाला मारण्याकरता सिद्धी जोहर पाठवला होता. आणि सिद्धी जोहर तसा पाठवला नाही, तर सिद्धी जोहर बरोबर 42,000 सैन्य पाठवलं होतं आणि 42,000 सैन्यानं पन्हाळगडाला वेढा मारला होता. महाराजांना गड सोडणं ही गोष्ट अतिशय महत्वाची होती आणि महाराजांना गड सोडण्याकरता तारीखही निवडली होती. 12 जुलै 1660 आषाढ शुद्ध पौर्णिमा, तोही गुरुवारचा दिवस होता आणि सगळी जबाबदारी महाराजांना बाजी प्रभूवर दिली होती. बाजी प्रभूने 600 मावळे आपल्या बरोबर घेतले होते, 2 पालख्या आपल्या बरोबर घेतल्या होत्या आणि रात्री 10 वाजता तो दरवाजा उघडला होता. एका पालखीत महाराज बसले होते आणि एक पालखी रिकामीच त्याच्या पाठीमागे चालत होती. 600 मावळे गडाच्या बाहेर पडले आणि सिद्धी जोहरच्या सैन्याचा आता वेढा जवळ येत होता. वेढा आता 100 पावलावर आला होता, वेढा आता 50 पावलावर आला होता, वेढा आता 25 पावलावर आला होता, वेढा आता 5 पावलावर आला होता आणि मावळ्याचं पाऊल आता वेड्यामध्ये पडलं होतं. वरून धोधो पाऊस पडत होता, तरी पण मावळ्याच्या अंगातून निस्ता घाम निघत होता, कारण महाराष्ट्राची जोखीम आपल्या खांद्यावर होती आणि विशाल गडावर पोस्ट करण्याची सगळी जबाबदारी मावळ्यांची होती. मावळे पुढे पळत होते, वेडा पाठीमागे पळत होता. समोर गेल्याच्या नंतर एका जाळीतून डोळे चमकले. लक्षात आलं, अरे हे डोळे वाघाचे नाहीत, हे डोळे माणसाचे चमकतात. आणि ज्या अर्थी माणसाचे डोळे चमकतात त्या अर्थी गुप्तचर असले पाहिजे. ठरल्याप्रमाणे रिकामी पालखी पुढे आली. ठरल्याप्रमाणे शिवाजी महाराजासारखा दिसणारा, शिवाजी महाराजासारखा पोशाख केलेला शिवा काशीद नावाचा मावळा त्या पालखीमध्ये बसवल्या गेला. 15 मावळे तिथं थांबले आणि बाकीचे मावळे महाराजांना घेऊन आड मार्गाने पळत होते. समोर गेल्याच्या नंतर गजापूर नावाचं एक गाव लागलं. पाठीमागून गणीम येतोय हे बाजी प्रभूला कळालं. तिथे एक पावन खिंड लागली आणि त्या पावन खिंडीजवळ बाजी प्रभूनं पालखी खाली टेकवली. महाराजांना 2 हात जोडून विनंती केली, महाराज जाऊ महाराज, आपण जोपर्यंत आपण विशाल गडावर पोहोचत होणार नाही महाराज, तोपर्यंत हा बाजी एकाही शत्रूला तुमच्या पाठीमागे येऊ देणार नाही महाराज. हा बाजी आपल्या प्राणाची बाजी लावेल महाराज, पण आपल्या पाठीमागे शत्रू येऊ देणार नाही महाराज. जावं महाराज आपण. महाराजांना शब्द ऐकले, महाराज आता दहीवरले. महाराज म्हणले, अरे बाजी बाजी, तुझ्यासारख्या जिवलग मित्राला मी सोडून कसा जाऊ. महाराज नाकार देत होते. महाराजाचे डोळे पाणावले आणि तेवढ्यात बाजी प्रभू म्हणतात, महाराज भवानीची शपथ आहे महाराज, आपल्याला लाख मारावे महाराज, पण लाखाचा पोशिंदा मरू नये महाराज. जाऊ महाराज आपण. जड अंतःकरणाने महाराज बाजी प्रभूला सोडून पुढे पळाले. प्रसंग अतिशय कठीण होता. जो गड महाराजांना सोडला होता त्या गडाला 42,000 सैन्याचा वेढा होता. त्या खिंडीमध्ये 3,000 सैन्य 300 सैन्यानिशी अडवून ठेवायचं होतं.
आणि ज्या गडावर महाराजाला पोस्ट व्हायचं होतं त्या गडाला सुद्धा सूर्यराव सुर्वे, यशवंतराव सुर्वे या मराठ्यांचा वेढा पडला होता. 6000 तलवारी महाराजांच्या दिशेने धावल्या होत्या आणि 300 मावळ्यानं महाराजाच्या भोवती कडक केलं. महाराजानं भवानी बाहेर काढली. भवानीनं महाराजाला मार्ग मिळून दाखवला आणि महाराज आता विशाल गडावर पोस्ट झाले. तोफांच्या आवाजानं बाजी प्रभूला आवाज दिला, पोहोचलोय बाजी आम्ही, लवकर या बाजी. बाजी तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. बाजी लवकर या, बाजी लवकर या. आणि बाजी प्रभूच्या कानावर तोफांचा आवाज आला आणि बाजी प्रभूला अतिशय आनंद झाला. जगण्याचा नाही, मरण्याचा, मरण्याचा. बाजी प्रभूने विचार केला, आता जर माझी माती जगली असेल, आता जर माझा महाराष्ट्र जगला असेल, आता जर माझा राजा जगला असेल, आता जर माझा जीवलग मित्र जगला असेल, तर लाख लोकांना जगवणाऱ्या मित्रासाठी एक बाजी प्रभू सारखा मेला तरी चालेल, मेला तरी चालेल. हसत हसत तलवारीचे घाव आपल्या छातीवर झेलले आणि प्राण सोडून दिला. महाराज याला निष्ठा म्हणतात. ज्या आँख खुले वो धरती हिंदुस्तान की हो, जा आँख बंद वो गली हिंदुस्तान की हो. अरे हम मर भी गए तो कोई गम नहीं, लेकिन मरते वक्त हाथ में मिट्टी हिंदुस्तान की हो, हाथ में मिट्टी हिंदुस्तान की हो. याला निष्ठा म्हणतात महाराज. जरी होता शिवाजी राजा हो हो हो, जरी होता शिवाजी राजा नाही तेरी वजा सखी भली प्रजा. विचार कर विचार कर, आया बहिणीची व्रत रचना, आया बहिणीची व्रत रचना. धरणे धरणे शिवाजी सरदारची, धरणे धरणे शिवाजी सरदारची. हो हो स्वातंत्र्याचं रक्षण कारण शिवाजी महाराजासारखं आचरण महाराज मनामध्ये आणा. नुसतं चंद्र तिलक लावू नका. दाढी वाढवली म्हणजे कुणी छत्रपती होत नाही. हो, काही काही शिवजयंती जवळ आली की म्हणते राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, आणि याची गाडी धाब्या पुढे. त्याला पिढ्या वाड्या बोली तो राजा. म्हणून आचरण चांगलं ठेवणं काळाची गरज आहे महाराज. नुसतं शिवाजी महाराजासारखी शिवाजी महाराज की जय म्हणू नका. ज्यांच्या अंतःकरणात निष्ठा आहे, ज्यांच्या अंतःकरणात महाराजाविषयी प्रेम आहे, देवाविषयी प्रेम आहे, त्यांच्यासाठी देव वेडा झाला. ऐसा भक्तासी फुलला, नाम घेता आतुडला. म्हणून त्याला दुसरं जगात काही आवडत नाही महाराज. नेने त्यावीन अनेक शेषशाही म्हणून निस्सीम भावानं जे देवाला शरण गेले त्यांचा देव ऋणी होतो. निळा म्हणे निस्सीम भावे, निळा म्हणे निस्सीम
रुजले विके त्यांच्या नावे, निस्सीम भावानं शरण जायला पाहिजे. निस्सीम भाव त्याला म्हणतात महाराज. हो, मला तर वाटतंय आज आपण देशामध्ये सुरक्षित आहोत देशभक्तासाठी. म्हणून मला वाटते दोघा जणांचे उपकार मानगड्या. एक देशाला जगवणारा शेतकरी आणि देशाला वाचवणारा देश जवान. जय जवान जय किसान. मला तर वाटतंय देशाला जगवणारे शेतकरीचे आणि वाचवणारा सुद्धा. कारण आज जेवढे काही आर्मी मध्ये मुलं आहेत, स्वतःचा जीव धोक्यात टाकून देशाचं रक्षण करणारे जेवढे इथं मुलं आहेत आर्मी मध्ये, तिथं कोणाचा मुलगा आहे? आमदाराचा मुलगा आहे? खासदाराचा मुलगा आहे? काय एखाद्या गडगंज श्रीमंताचा मुलगा आहे? नाही महाराज. अरे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले मुलं आज देशाच्या सीमेवर जातात, देशाचं रक्षण करतात. म्हणजे देशाला जगवणारही शेतकरीचे वाचवणारे सुद्धा. खूप मोठमोठे हल्ले झाले महाराज आपल्या देशामध्ये, आणि त्या हल्ल्यातून वाचवलं आपल्याला त्या देश जवानांनी. 26/11चा बॉम्बस्फोट आठवा. 26/11 या दिवशी आपल्या देशामध्ये काळा दिवस आला होता. अनमोल कसाब नावाचा एक दहशतवादी अनेक दहशतवाद्यांना घेऊन मुंबईमध्ये आला होता. महाराष्ट्राची शान मुंबई, महाराष्ट्राची शान मुंबई. टाका उडून टाकण्याचा निर्धार त्यानं केला होता. साखळी बॉम्बस्फोटनं मुंबई हादरवली होती. ताज हॉटेल त्यानं उडवण्याकरता टार्गेट केलं होतं. ताज हॉटेलवर बॉम्बस्फोट केला. 200-250 सर्वसामान्य समाज त्याच्यामध्ये मारला गेला. पण ज्या वेळेस या देशातल्या शूरवीर सैनिकाला कळालं, सर्वांनी धाव घेतली. आता माझी मुंबई वाचली पाहिजे, महाराष्ट्र वाचला पाहिजे. सगळे मिळून पळत होते. त्याच्यामध्ये IPS हेमंत करकरे नावाचा होता, त्याच्यामध्ये IPS अशोक कामठे नावाचा होता, त्याच्यामध्ये IPS विजय साळटकर नावाचा होता. सगळे मिळून पळत होते. प्रत्येकाच्या हातात बंदूक होती. तिकड्या गोळ्या इकडं, इकड्या गोळ्या तिकडं. अशा गोळ्या झाडा झडतीमध्ये भारतीय जवानाच्या छातीत 10 गोळ्या घुसल्या. जवान खाली पडला. माशासारखा तडफड करू लागला. भारत माते की जय म्हणायचा, गोळी सोडायचा. असं करता करता समोरच्या 10 दहशतवाद्याचा काटा काढला होता. पण 11वी गोळी त्याच्या छातीत घुसली. जवान खाली पडला आणि विनंती करू लागला, माते, लहानपणापासून ते तारुण्यापर्यंत या देशाची सेवा केलेली, पण मी तुला काहीच मागितलं नाही. आज मी मरतोय याचं मला दुःख नाही. इथून पुढे माझ्या हातातून देशाची सेवा घडणार नाही याचं मला दुःख आहे. म्हणून जाता जाता एकच मागणी मागतो, पुढच्या जन्मी जर माझा जन्म झाला तर याच भारत देशात व्हावा. पुढच्या जन्मी जर माझा जन्म झाला तर देशभक्ताच्या घरी व्हावा. आणि पुढच्या जन्मी जर जन्म झाला तर मला देशभक्ती घडावी. याला निष्ठा म्हणतात. कारण भारत देश हा पवित्र आहे महाराज. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा. वो धरती वो झारशी जपते प्रभु नाम की माला. हरिओम 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 हरिओम. जहाँ हर डाल के मोहन है और राधाई की माला, और राधाई की जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना पीरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा. जय भारती जय भारती जय भारती जय भारती. म्हणून त्या देश जवानाचे कुठेतरी उपकार माना. देशासाठी जगा. आपल्या लेकराला चांगले संस्कार लावा. भाऊच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी आपल्या परिसरात असं लाभलेला आपल्याला वैभव महाराज. जवळच्याची किंमत आपण केली पाहिजे. आज भाऊ सारखा कलाकार महाराष्ट्राच्या पाठीवर कुठत नाही. आपल्या जवळ भाऊची संस्था आहे. काही जणांना वाटते लेकराला संस्थेत घातलं म्हणजे शालेय शिक्षणातून वाया जाईल. तसं काही नाही महाराज. मला तर वाटते आज लेकराला संस्कार देणं एवढी काळाची गरज आहे. इकडं तुमचा मुलगा टाकल्याच्या नंतर त्याला भजन येईन नाही येईन हे नाही सांगू शकत. पण इकडं मुलगा टाकल्याच्या नंतर तुमचा मुलगा आयुष्यभर दारू तर पिणार नाही. एवढं जरी मला वाटतं सध्याच्या काळात पोरायनं केलं तरी भरपूर झालं समजायचं बापानं. काळ लय विचित्र आलाय महाराज. शेतकऱ्याला शेती साथ देणं म्हणून शेतकरी झाले नंगाट. 10वी 12वीचे पोरं पेव पेव झाले तंगाट. आणि आता पहिलीचं पोरग म्हणते झालं झिंग 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 झिंग.
म्हणून लेकरायला चांगले संस्कार देणं काळाची गरज. संस्कारच नाही. मला वाटत होतं मी लय हुशार माणूस आहे महाराज, पण मला एका गावात 7-8 वर्षाच्या पोरानंच फसिलो भाऊ. उन्हाळ्याचे कडक दिवस होते, एका गावात कीर्तनाला गेलो, बैठकीत जाऊन बसलो. 7-8 वर्षाचं पोरग मायापाशी आलं. मला म्हणलं महाराज चला ना आमच्या घरी चहा प्याला. अरे मी आणलं चहा, सगळेच पाजर येतो, दुसरं काहीतरी पाहिजे ना. ताक आहे म्हणलं आमच्या घरी, आणू का? मी लहान ते पळत गेलं, ताकाचा तांब्या आणला, 1 तांब्या ताक केलं, पण पोट मोठं असल्यामुळे एका तांब्यानं काही नाही झालं. त्याला म्हणलं दुसरा तांब्या आण. दुसरा तांब्या आणला, 2 तांबे ताक केलं, पण जाताना त्याला हळूच करून मी आणलं, बाळू 2 तांबे ताक पाजलंस की आई तुला काय म्हणणार नाही का? ठेवला कशाला काही म्हणे महाराज, त्याच्यात उंदीर मिळालेला होता. असा राग आला महाराज, तांब्या घेतला आणि हिताडावत पडला. तेवढ्यात ते पोरगे म्हणते आई महाराजांना संडास नाही, आता तांबे बी पड. तांबे बी काय होता. म्हणून लेकरायला चांगले संस्कार देणं काळाची गरज आहे. आज तुमचं भाग्य माझं भाग्य सांगायला तरुण आहे, ऐकायला सुद्धा बरेचसे तरुण आहेत. नाही तर तरुण पोरं कीर्तनाकडे ये, तरुणाईनं परमार्थात आलं पाहिजे महाराज. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, जवानी आहे तरुण काळ पाहतोय वरून. काळ आल्यावर जायचंय सगळ्यालाच मरून, मेल्यावर रडतीन शेजारी वरून वरून, आता तुला टाकते ना करून. मग घ्या परमार्थ करून, जाऊ धरून, पुन्हा मनुष्य जन्माला यायचं कशाला फिरून. अरे काही गेलं तरी भेटल, पण तारुण्य. म्हणून तरुण मुलं आहेत तरच्या महाराष्ट्राची शान आहे. तरुण आहे जवान तरच्या महाराष्ट्राच्या मातीची आहे शान. गाता भागवत ज्ञानेश्वरी या धर्म संस्कृतीवर ठेव भान, तरच उंच होईल या भारत देशाची मान. उंच करायची असेल मान तर महिला मंडळ तुम्ही शिकवायला करायला पसाय दान, नाही तर होईल म्हातारपणी ताना तान. संस्कार लावणं काळाची गरज आहे. निर्व्यसनी राहिले पाहिजे महाराज. मला तर वाटते सप्ताह झाल्याच्या नंतर माणसामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. माणसामध्ये परिवर्तनच होईना, काय नाही, फक्त तुम्ही आम्हाला श्रीमंत करायला काय घेईनच महाराज. काही माणसाला तर सप्ताह सुद्धा कळत नाही. माझ्याकडे गाडी नव्हती तेव्हा कधी कधी मी एसटीनं प्रवास करायचो. एसटीनं प्रवास करू लागलो, एक जण वरफुल झालेलं होऊन माझ्या शेजारी बसलो. वास आल्या मला कळलं हे वरफुल झालेले म्हणून. धोतर मग पाहिलं, मला म्हणला महाराज आहेत का काय? म्हणलं हो. काय नाव आहे तुमचं? म्हणलं माऊली महाराज. माऊली महाराज कीर्तनात वेगळंच दिसतात. म्हणलं काय लुगडं दिसतो काय? नाही ते पटकन गिटकान. म्हणलं पटका म्हण ना, गिटका काय म्हणलं? बरं कोणी गावाला जायचंय? म्हणलं इथे जवळच आमच्या गावाला. म्हणलं आपलंच गाव आहे ती. मी तिथवर सुटतीस का पाय? मला वाटलं उतरेन ह्या फाट्यावर, आपलंच गाव आहे. म्हणलं काय आमच्या गावात? म्हणलं कीर्तन. हो रा 2-3 दिवस झाले ती भनभन ऐकू लागली. सप्त्याला भनभन म्हणलं ती. म्हणलं तुम्ही येत नाही का? ना तसल्या मोकार धंद्यात आपण पडत नाही. कीर्तन मोकार धंदा होईल. सप्त्याला पट्टी दिली, मोकळा झालं. म्हणलं सांगितलं कार्यकर्त्याला काय करायचं ते करा. शिरा करा, भात करा, कढी करा, दगड करा, माती करा. म्हणलं बाबा किती दिली तुम्ही पट्टी? 10,000 रुपये दिली. म्हणलं महाराज. म्हणलं बरोबर तू 10,000 बरे म्हणजे म्हणतो काय मला 10 दिली म्हणला. म्हणलं चांगलं झालं ते. म्हणला महाराज म्या 10,000 पट्टी दिली म्हणल्या मग हिस्सा आहे का नाही सप्त्यात? तू 10,000 दिली म्हणल्या तू हिस्सा आहे ना सप्त्यात? ते म्हणलं मग माझ्या हिश्याचं कीर्तन तू एसटीतच सांग. काय बोलाव काय महाराज. व्यसनमुक्तीचा संदेश साधू संतांनी सुद्धा केलेला आहे महाराज. दारू गांजा मत पियो यारो, अकल गुम हो जाती है, अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मट्टी आती है, मुंह में मट्टी आती है. म्हणून जीवनात परिवर्तन झालं पाहिजे. देशवानासाठी म्हणायला काय हरकत आहे महाराज. हो ज्यांनी देशासाठी प्राण सोडाचे, देशासाठी लढले ते अमर होतात. म्हणून निलावने निस्सिम भावे भजले विवेकांच्या नावे. ऐसा भक्तासी बोलला नाम घेता अतुडला. ज्ञानेश्वर
गाव कोथळा